थांबलेलो जिकडे आम्ही मिसळपाव खाल्ली, मसाला डोसा खाल्ला, चहा प्यायलो आणि आता आमचा पुढचा प्रवास चालू होणार आहे. सो गाईज आता आम्ही गावाला आलो. आमचं जेवण सगळं झालं आहे आणि थोडंसं डेकोरेशन आधीपासून झालं आहे. तर बाकीचं डेकोरेशन मी संध्याकाळी करणार आहे. सो लेट्स गो. आता आम्ही इकडे जातो नदी बघायला. तुम्ही खूप महिन्यांनी गावाला आली की नदी बघूया आता जाऊन. सो फ्रेंड्स, गावी खूप पाऊस आहे आणि तुम्ही बघू शकता नदीचा पाणी किती वर आला. नदीच्या बाजूला आहे तो आहे आमचा गुरांचा वाडा. आमच्याकडे याला वाडा म्हणतात. तुम्ही कमेंट्स मध्ये सांगा की तुमच्याकडे याला काय म्हणतात. आणि हा जो लेफ्ट साईडला रोड गेलाय तो डायरेक्ट रायगड रोडशी आहे. आता गावाला सुद्धा खूप कमी कोंबड्या बघायला मिळतात कारण खूप कमी लोक आता कोंबड्या पाळतात. तुला तयारी करणार होता आता गप्प बसायची. आपल्याला जायचं नाही. मग थोड्या वेळाने तुम्हाला मला पाठवणार तिकडे हेल्प करायची. डेकोरेशन मागांपासून इकडेच उभा आहे. सगळं काय समजतच नाही काय करतोय. शिकवून त्याची मॅगी खातात. मॅगी पार्टी करताय. डेकोरेशन मध्ये काय केलं? हेल्प काय केली? फक्त फुलं नाही, फुल आणि मी ते फुलं लावून पप्पांकडे. आणि तू काय केलं? खाल्लंस? केलंस? डेकोरेशन करतायत. मग तू खूप मोठी हेल्प केलीस. थँक्यू. बस बस आता मला मिळते.
ए उमा कुठे लावायचे सांग ना. याच्यावर चिट कर ना डबल टेबल. डबल टेबल. कहाँ चल रहा है ये भाई? इधर देखो भैया, कौन सा लाइट है? सो गाईज आज आपला डे 2 आहे गावामध्ये आणि मी पूर्ण रेडीबिडी सगळं झाली आहे तुम्हाला दाखवते. आणि त्यासोबत आज थोड्या वेळात गणपती येणार आहे. ते सगळे लोक जमा झाले ऑलरेडी आणि आता काहीच वेळात गणपती बाप्पा आपल्या घरी येणार आहे. सो गाईज आतापर्यंत पूर्ण तयारी नाही झाली, काही तयारी बाकी आहे, सगळं घरी करतात आणि जेवणाची पण तयारी चालू आहे. हा दिवस साजरा करायला सत्यवती किती दिवस असतात? 2 दिवस असतात हा दिवस साजरा करायला. लोक 7 दिवस तयारी होत असतात. आम्हाला असं नसतं, आम्हाला फक्त 2 दिवस असतात साजरा करायचे आणि ते दिवस खूप मनवत आहे. फ्रेंड्स आम्ही गणपती आणायला चाललो आहे. तर आता तिकडेच आहे गणपती. आता थोडंसं चालायचं पण गणपती आम्ही आणायला जाऊ. पाठून पण सगळे माणसं येतात गणपती आपले आणायला. काय काय माणसं आत येत आणि काय काय माणसं येत आहेत पाठून. अगरबत्ती मी जाते ना बोलतात. सो आता आम्ही जस्ट निघतोय. आम्ही आता निघालोय. आता आम्ही मंदिरात आलोय. इकडे सगळ्यांचे गणपती ठेवले, तर आता इथे पूजा होणार, आरती होणार आणि मग सगळे आपला गणपती घेऊन आपल्या घरी जाणार. रेनोव्हेशन
मंदिरात आरती झाली आहे आणि आता आपण गणपतीला घेऊन रिटर्न घरी जायचं आहे. गणपती गणपती मोरया. पुढे 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 मीडिया पुढे मीडिया मीडिया पुढे मीडिया पुढे मीडिया पुढे. अरे आरती गणपतीला घेऊन घरी जातोय. गणपती इकडे येतोय. बालंगड हे सगळ्यांचे आवडते मोदक. आता गणपती बाप्पाचं घरी आगमन झालेलं आहे. आम्ही फोटोज पण काढले आणि आता आपण गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवायचं आणि त्यानंतर आपण जेवायचं. बरं, आता आम्ही 1-2 गणपतीच्या इकडे गेलो, तिथे जाऊन पाया पडलो आणि आता घरी आरती करायला सगळी लोक येणार आहेत. तर आरती झाल्यावर आम्ही जेवणार आहे. तर तुम्हाला मी दाखवेन की आम्ही कोणाकोणाच्या घरी गेलेलो आणि त्यांचे गणपतीचं डेकोरेशन. या गणपतीच्या इकडे एक वाडा बनवला होता आणि डेकोरेशन खूप छान वाडा होता. इथे उंदीरही बनवलेले होते, बाटा वरवंटा होता आणि एकदम वाड्याचा एकदम लुक देण्याचा प्रयत्न केलेला. मागे कॅलेंडर सुद्धा होता आणि हे खूपच छान वाडा होता. सो तुम्ही सांगा कमेंट सेक्शनमध्ये तुम्हाला कसं वाटलं. सो फ्रेंड्स, आता संध्याकाळ आहे आणि मी नाश्ता सुद्धा केलाय आणि आता भरपूर लोक येत आहेत पाया पडायला गणपतीच्या. फ्रेंड्स, आता सगळे
ही अशी फुगडी खेळतात. तर ही आहे कानाला लावलेच ते गाडी. अरे दिसते की मी नको या दीदी आजीला घे आजीला तुझ्या आर्या आजीला घे. दीदी मी दिसते तरी का? अशी ओळख करून दे ना. ही आहे माझी बहीण ओवी सचिन पवार. आणि ही आत्याची. ही आत्या हाय आम्ही आत्ता हाय आणि इकडे हॅलो. किती आपले पाहुणे? ही पण आजी आहे. हॅलो गुड नाईट. माझे बाबा पाहुणी. पाहुणे आले. हाय. आजीला. सो फ्रेंड्स आजीला लाईक आणि फॉलो करा. Few minutes later.
सो गाईज आता 2:25 झाले आहेत आणि आपलं भजन झालंय आणि आम्ही काही गेम्स पण खेळलो जे तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. सो आता आपण भेटूया उद्या. The next morning. सो गाईज आता आहे आपला डे 3 गावामध्ये आणि जसं म्हणजे लास्ट व्लॉग मी सांगितलेलं गणपतीच्या जो तुम्हाला इथे बघायला भेटेल त्याच्यामध्ये मी सांगितलेलं की आपला गणपती फक्त 1.5 दिवसाचाच असतो, 1.5 दिवसाचा. सो ह्याही वर्षी म्हणजे दरवर्षीप्रमाणे 1.5 दिवसाचाच गणपती आपला. तर संध्याकाळी आपल्या गणपतीचं विसर्जन होणार आहे. तर आता तरी आरती सगळ्या घरात चालू आहे. थोड्या वेळाने आपल्या घरात सुद्धा आरती येणार आहे. आपल्या घरात आरती होणार आणि मग आपण सगळ्यांनी जेवायचं आहे. तर तुम्हाला तुम्ही दाखवते ओवी आणि दृष्टीवरती काय धमाल करताय. दोघी इथे पाळण्यावर खेळत आहेत. कसं वाटलं तुम्हाला या वर्षीचा आपला गणपती आहे डेकोरेशन? खूप आवडलं मला या वर्षीचा गणपती आणि डेकोरेशन. आणि तुला कसं वाटलं? खूप छान. येस. आणि जसं तुम्ही बघू शकता बाहेर खूप पाऊस पडतो. यावर्षी खूपच पाऊस पडतोय सकाळपासून. ते दोघी हाईड अँड सीक खेळत आहेत पूर्ण ओपन स्पेस मध्ये. ही लोक हाईड अँड सीक खेळत. तुम्ही लोक लगेच पकडले जाणार आहे आता. पूर्ण ओपन जागा आहे. तिने मला पण बसवलं त्याच्यावर. मला आता दोघी गाडी बोलून दाखवत आहेत. जसं मी तुम्हाला बोलले की आपला गणपती 1.5 दिवसाचाच असतो, तसंच आता संध्याकाळ झाली आहे आणि आता गणपतीचं विसर्जन करण्यासाठी आता गणपतीला नेणार आहेत. त्याच्या आधी पहिलं गणपतीला जे डेकोरेशन जे आपण मकर म्हणतो त्याच्यावरून तर खाली बसवणार पाठावर आणि तिकडे परत थोडीशी पूजा करणार, सगळ्या पाया पडणार आणि मग गणपतीला घेऊन विसर्जन करणार. जसं तुम्हाला मी दाखवते की आमच्याकडे कसं विसर्जन करतात. चला फोटो सेशन चालू. कोणी बापडे जसं तुम्ही आता बघू शकता की आपल्या गणपती बाप्पाला डेकोरेशन वरून खाली ठेवलं.
कोणीतरी ड्रोन सोडलाय तिकडे, ड्रोनने शूटिंग करतोय. भरपूर आहे. तर अशा प्रकारे आपल्या गणपतीचं विसर्जन झालं. पण अजून एक आरती बाकी आहे, जे तुम्हाला मी दाखवतोय, जे तू थोड्या वेळातच होणार. फ्रेंड्स, तुम्ही सांगा गणपतीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, कमेंट्स मध्ये लिहा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब, इंस्टाग्राम अकाउंट फॉलो कीजिए. बाय.